आज आपण फक्त 1 वाटी गव्हाच्या पिठापासून मऊ लुसलुशीत आणि टम्म फुगलेला नाश्त्याचा पदार्थ बनवतोय। त्यासाठी मिक्सिंग बाउलमध्ये 1 वाटी स्वच्छ चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घ्यायचं, त्याच वाटीने अर्धी वाटी रवा घ्यायचा, त्याच वाटीने यामध्ये अर्धी वाटी दही घ्यायचं, सर्व साहित्य मिक्स करायचं। ज्या वाटीने सर्व साहित्य मोजून घेतलं होतं त्याच वाटीने 1 वाटी पाणी घालायचं। पाणी घातल्यानंतर सर्व साहित्य मिक्स करून गुठळ्या न होता एकदम स्मूथ असं बॅटर तयार करून घ्यायचं। झाकण ठेवून 15 मिनिटं भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं। 15 मिनिटांनंतर बॅटर छान भिजले त्यानंतर त्यामध्ये एक चिरलेला टोमॅटो, चिरलेला कांदा, चिरलेली हिरवी मिरची, चिरलेला कढीपत्ता, चवीनुसार मीठ, थोडंसं पाणी घालायचं। पुन्हा सर्व साहित्य मिक्स करायचं। पाव चमचा खायचा सोडा घालायचा, मिक्स करून घ्यायचा। त्यानंतर गॅसवरती आप्पे पात्र गरम करायला ठेवले, तेलाने ग्रीस करून घ्यायचं आणि त्यामध्ये तयार मिश्रण एक एक चमचा सोडायचं। झाकण ठेवून मंद आचेवरती आप्पे 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायचे। पलटी करायचे, दुसऱ्या बाजूनेही भाजून घ्यायचे। तरी ते दोन्ही बाजूने आप्पे छान खरपूस असे भाजून घेतले आहेत आणि मस्त मऊ लुसलुशीत जाळीदार टम्म फुगलेले आप्पे तयार आहेत।